सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिया लाईव्ह या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे आणि तारक मंत्राच्या तीर्थाचा आपल्याला कुठे उपयोग होतो, कुठे फायदा होतो याविषयी सविस्तर अशी माहिती देणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मी तुम्हाला आता सांगते तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे आणि तारक मंत्राचे तीर्थाचा उपयोग कुठं केला जातो याविषयी सांगते। स्वामी समर्थांनी तारक मंत्र हा प्रत्येक भक्ताला देऊन प्रत्येक समस्येचे निवारण करण्यासाठी दिलेला एक उपायच आहे। तर ह्या तारक मंत्राचे तीर्थ आपण आपल्या घरामध्ये सतत जर भांडणे होत असतील, कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नसेल, एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये सतत आजारी पडत असेल किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे, आपल्या मनामध्ये कोणत्या तरी गोष्टीची चिंता, भय असेल आणि एखाद्या ठिकाणी जर आपण जॉबसाठी निघालो असतो तर कोणत्याही आपल्या महत्त्वाच्या कामासाठी आपण हे तीर्थ वापरू शकतो। स्वामी महाराजांचे तारक मंत्राचे तीर्थ हे अत्यंत प्रभावी असे तीर्थ आहे, कारण ह्या तीर्थामध्ये प्रचंड अशी शक्ती असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल, आपल्या मनामध्ये सुद्धा नकारात्मक विचार येत असतील, आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तर ह्यासाठी सुद्धा आपण या तीर्थाचा वापर करू शकतो आणि हे अत्यंत फायद्याचे ठरते। जर एखादे लहान मूल सतत किरकिर करत असते तर ह्याला सुद्धा आपण हे तीर्थ देऊ शकतो। अशा प्रकारे आपल्या प्रत्येक आर्थिक समस्येचे निवारण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी तारक मंत्र हा उपाय दिलेला आहे आणि तारक मंत्राचे तीर्थ आपल्याला अत्यंत फायद्याचे ठरते। तर मी आता हे तुम्हाला मंत्राचे तीर्थ बनवत असताना आपल्याला ग्लासचा वापर करायचा नाही, तर आपल्याला तांब्याचाच वापर करायचा आणि तो तांब्या तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता। तर त्या तांब्यामध्ये तुम्हाला पितळाचा किंवा स्टीलचा सुद्धा तांब्या चालू शकतो। तर तुम्ही अशा प्रकारे तांब्या घ्यायचा, ह्यामध्ये आपल्याला जेवढं तीर्थ बनवायचं म्हणजे आवश्यक असेल तेवढंच पाणी ह्यामध्ये घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही, कारण ते तीर्थ फेकून द्यायचं नसतं। त्यामुळे त्या व्यक्तीला किंवा तुम्हाला जेवढं पाणी आवश्यक वाटत असेल तेवढंच तुम्ही ह्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। तर ह्या तांब्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी घेशीला तेव्हा ह्याच्यावर आपण तारक मंत्राचे पठण करतो, त्यामुळे ह्या पाण्याचं रूपांतर हे तीर्थात होतं आणि ते पाणी अभिमंत्रित होतं। त्यामुळे ह्या पाण्यामध्ये आणि म्हणजेच ह्या तीर्थामध्ये प्रचंड अशी शक्ती असते, त्यामुळे ते पाणी कुठेही फेकून द्यायचं नाही। तारक मंत्राचे तीर्थ बनवत असताना आपल्याला स्वामींच्या मूर्तीसमोर बसायचे आहे आणि बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे। स्वामींच्या पुढे दिवा धूप आरती लावायची आणि साईडला 2 अगरबत्त्या लावायच्या। आपल्या ज्या कामासाठी किंवा आपली जी इच्छा आहे ज्यासाठी आपण हे तीर्थ बनवत आहोत हे स्वामींना सांगायचं, म्हणजे संकल्प करायचा की स्वामी यासाठी मी हे तीर्थ बनवत आहे आणि तुम्ही हे माझ्याकडून काम करून घ्या, याच्यासाठी मी हे उपाय करणार आहे, तर माझं हे काम होऊ द्या। यासाठी आपण स्वामींसमोर आपली इच्छा बोलायची आणि हे आपल्याला तीर्थ बनवायचे आहे। तर अशा प्रकारे आपण संकल्प करायचा। तर तीर्थ बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आवश्यक तेवढंच ह्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला तीर्थ त्यावेळेला आवश्यक आहे तेवढंच पाणी घ्या, तुम्ही जास्त पाणी घेऊ नका, कारण ह्या तीर्थामध्ये खूप अशी प्रचंड शक्ती असते, हे आपल्याला फेकून सुद्धा द्यायचं नाही। त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घ्या, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला जेवढे तीर्थ आवश्यक आहे तेवढंच पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये घ्यायचं। आणि त्यावेळेला पाणी घेतल्यानंतर आपल्याला हा उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि आपल्याला 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचं आहे। तुम्हाला जर तारक मंत्र येत नसेल तर तुम्ही तो एखाद्या पेजवरती लिहून काढून सुद्धा पठण करू शकता, पण आपल्याला हा तारक मंत्र यूट्यूबला लावून ऐकून ही सेवा करायची नाही, तर ह्या सेवेचा काहीच उपयोग होणार नाही। तर आपल्याला हा तारक मंत्र पठण करायचा आहे, कारण ज्या वेळेला आपण तारक मंत्राचे पठण करत असतो त्यावेळेला आपल्या प्रत्येक शब्दातून प्रचंड अशी शक्ती बाहेर पडत असते। एखादी जर व्यक्ती असेल घरातली आणि तिला जर लिहिता वाचता येतच नसेल, पण तिला ही सेवा करायची असेल आणि ही तीर्थ तिला आवश्यक असेल, तर तिनं घरातल्या कोणाकडून सुद्धा तारक मंत्राचे 11 वेळा पठण करून हे तीर्थ बनवून घेऊ शकते। तर अशा प्रकारे आपण हे तीर्थ बनवायचं आणि ह्या तीर्थ जेव्हा म्हणजे या पाण्यावर जेव्हा आपला 11 वेळा तारक मंत्राचे पठण करतो त्यावेळेला हे पाणी अभिमंत्रित होते आणि ह्या पाण्यामध्ये आपण बाजूला जी अगरबत्ती लावलेली आहे आपण उदी, त्यातली थोडीशी उदी ह्या तांब्यामध्ये टाकायची। आणि आजकाल आता अगरबत्तीमध्ये केमिकल्स असल्यामुळे आपण जास्त प्रमाणात उदी घ्यायची नाही, तर आपण छोटीशी म्हणजे चिमूटभर थोडीशी तुम्ही उदी घेऊन या पाण्यामध्ये टाकायची। अशा प्रकारे आपण तारक मंत्राचे तीर्थ बनवायचे आहे आणि ज्यावेळेला आपण हे तीर्थ बनवत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये सकारात्मकता ठेवायची, म्हणजे आपण ज्या कामासाठी हे तीर्थ बनवणार आहोत ते काम होणारच आहे असे विचार आणि पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये ठेवायची। तर आपण अशा प्रकारे तीर्थ बनवल्यानंतर आपण स्वामींना पुन्हा एकदा सांगायचं की मी ज्या कामासाठी हे तीर्थ बनवलं आहे ते काम माझं होऊ दे। अशा प्रकारे स्वामींना मुजरा करायचा आणि नमस्कार करायचा आहे आपल्याला। तारक मंत्राच्या ह्या तीर्थामध्ये प्रचंड अशी शक्ती असते, त्यामुळे आपल्या घरामध्ये जर आपल्याला नकारात्मकता आहे असं वाटत असेल तर तुम्ही एखादं तुळशीचं पान घ्यायचं आणि त्याने हे बनवलेलं तीर्थ तुम्ही घराच्या कानाकोपऱ्यात सुद्धा शिंपडू शकता। तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर जॉबसाठी जाणार आहात, इंटरव्ह्यूसाठी, तरी सुद्धा हे तुम्ही तीर्थ घेऊ शकता। अशा प्रकारे ह्या तीर्थाचा खूप आणि खूप फायदा आहे, तुम्ही सुद्धा नक्की हे तीर्थ बनवून बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल।
अशा प्रकारे मी तुम्हाला ह्यामध्ये तारक मंत्राच्या तीर्थाचा तुम्हाला कुठे उपयोग होऊ शकतो हे सांगितलेलं आहे. तर तारक मंत्राचे तीर्थ बनवू शकता. तर तुम्ही तारक मंत्राचे पठणसुद्धा घरी रोज करू शकता. शक्य असेल तर 11 वेळा किंवा 1 वेळा जरी पठण केलं तरीसुद्धा तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल. कारण तारक मंत्रामध्ये प्रचंड अशी शक्ती आहे आणि आपल्याला प्रत्येक समस्येचं निवारण करण्यासाठी सुद्धा हा आपल्याला स्वामी महाराजांनी दिलेला एक उपायच आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे हे सांगितलं आणि त्याचा उपयोग होतो हे सांगितलं. तर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनापासून तारक मंत्राचे असे तीर्थ बनवा. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तर झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.